ठिकाण असं घेतो, दम्मानी घेतो. तुम्हाला ते झाल्यावर प्रेस घेऊन सांगेन मी, तोवर मी काही बोलत नाही, खो देत नाही मी कोणाला. कबड्डी खेळायच्या आधीच खो द्यायचा नाही, कबड्डी खेळायला लागल्यावर खो द्यायचं. तुम्हाला ते जर 2 घेतले ना, त्याच्यानंतर प्रेस घे आणि मग आपण 2-3 जण हिशोब करू, कशाने कशाला काय म्हणतात, कशाने कशाने काय होत असतात. तुम्ही फक्त बघा माझ्या माई, मी जी पूर्वजांनी दिलेली शिकवण घास घास तोंडात घालावा. एकदाच जर वजळभर घातलं तर काही तोंडाच्या खाली पडत आणि काही नरड्यात गुतत, आणि मग ते पचत नाही तर हाताने तेवढंच बाहेर पडत. त्याच्यामुळं मी माझ्या समाजाला योग्य देतो की जे आयुष्यात कधीच उडणार नाही, पिढ्यांना पार त्यांना पुरण असं देतो, बलत दम्मानी देतो, एवढं आहे. म्हणून मी बरोबर करतो. फक्त पोरावर तुम्ही शांत राहा. मला आणि माझ्या समाजाला डाग लागन, खाली मान घालावं लागन असं वागू नका. माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे, शांत राहा. कधी तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही म्हणताय खूप आंदोलक मुंबईकडे यायला लागलेत, आमचे रिपोर्टर म्हणा किंवा तुमच्या माहितीनुसार मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रातले मराठी मुंबईकडे यायला लागलेत, तर मुंबईचे वेशीवरती लोक आहेत, त्यांना अडवलं जाईल. इतके चतुर येत नाही पोट्टे मराठीचे. तुम्हाला कोणत्या कोणा मार्गाने ते मुंबईला दिसते शनिवार रविवारच्या नंतर, आणि ते इतके दिसते की सरकारला नेमके हे मुंबईकर येत काही मराठीचे येत काहीच ओळखायला येणार नाही. आणि सोमवारच्या नंतरचं महाराष्ट्रातलं आंदोलन देवेंद्र फडणवीसनी स्वतः चुकीमुळे चाललेलं ते आंदोलन आहे देवेंद्र फडणवीसचे. अंतवर मी जगत बी नाही. इतक्या दिवस उपोषण, मला तुमच्या संघ बोलायचं असलं का आधी पाणी प्यावं लागतं मग बोलावं लागतं. तुम्हालाही खोटं बोलायची मला गरज नाही. नवीन पत्रकार बांधव यांना ठीक आहे, यांना खोटं बी वाटत असं, पण तुम्ही 2 वर्षात माहिती आहे तुम्हाला मला काय काय कोणत्या वेळेला करावं लागतं. मराठी मुंबईत येणार, कोणी त्यांना अडवू शकत नाही. आणि अडलं तरी बी ते बघा तुम्ही कशा मार्गाने मुंबईत येते. आणि ते दिवस देवेंद्र फडणवीस साहेबांनी येऊ देऊ नये. आणखीन त्यांच्याविषयी आमच्या मनात कटुता नाही. आणखीन पण इतका त्रास दिला त्याने आम्हाला, परवानग्या रद्द केल्या, पोराला त्रास दिला, झोपून दिलं नाही, पाणी दिलं नाही, भाकरी दिलं नाही, जेवायला दिलं नाही, मुंबईत फिरू दिलं नाही, इतका त्रास दिला देवेंद्र फडणवीस. तरी आमच्या मनात त्यांच्याविषयी कटुता नाही. त्यांनी आमच्या मागण्याची अंमलबजावणी करावी, बस. आम्हाला काय अपेक्षा नाही. चला, धन्यवाद.